नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. सध्या शेअर मार्केटमध्ये लाईफ टाईम हायच्या जवळपास ट्रेडिंग चालू असल्यामुळे IPOची भाऊगर्दी आपल्याला बघायला मिळते. आपण नुकताच 2 IPO विषयीची माहिती मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली होती. आता IPO विषयी सर्व काही या सेगमेंटमध्ये आज आणखीन 2 IPO विषयी माहिती आपण घेणार आहोत. तर आज आपण कृष्णा इन्स्टिट्यूट या हॉस्पिटल चेन आणि दोडला डेअरी या 2 IPOचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि समजून घेऊया की या व्हिडिओमध्ये आपण या 2 IPO विषयी नक्की कोणकोणती माहिती बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक कंपनीच्या प्रमोटर विषयीची माहिती, त्यानंतर कंपनीचं नक्की कामकाज कोणत्या स्वरूपाचं आहे त्याविषयीची माहिती, कंपनीचं आपण एक गुंतवणूकदार म्हणून केलेलं स्वॉट ॲनालिसिस ज्याच्यामध्ये आपण कंपनीची स्ट्रेंथ, वीकनेस, कंपनीला असणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आणि कंपनीला असणारे थ्रेट हे करणार आहोत. त्याच्यानंतर IPO विषयीची जी तांत्रिक माहिती आहे तर ती तांत्रिक माहिती आपण बघणार आहोत आणि सगळ्यात शेवटी मी माझं वैयक्तिक मत प्रत्येक कंपनीविषयी सांगणार आहे. तर आपण सुरुवात करतोय कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात किम्स हॉस्पिटल्स ह्या IPOच्या विश्लेषणापासून. ह्या कंपनीचे जे प्रमोटर आहेत त्यांच्याविषयीची माहिती आपण सुरुवातीला बघणार आहोत. या कंपनीचे जे प्रमोटर आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर भास्कर राव, राजश्री बोलिनेनी, डॉक्टर अभिनय बोलिनेनी आणि अद्विक बोलिनेनी तसंच त्यांची एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. तर हे सर्वजण मिळून या कंपनीचे प्रमोटर्स म्हणून काम बघतायत. त्यानंतर या कंपनीच्या IPOमध्ये नेहमीप्रमाणेच 2 भाग असणार आहेत. एक म्हणजे ऑफर फॉर सेल आणि दुसरा म्हणजे फ्रेश इश्यू. अशा 2 प्रकारचा हा IPO बनलेला आहे. आता हा IPO टोटल जर बघायला गेलं तर 2143 कोटी रुपयांचा आहे आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ 90% म्हणजे 1943 कोटी रुपये हे OFS मध्ये म्हणजे ऑफर फॉर सेल ह्या सेगमेंटमध्ये असणार आहेत आणि केवळ 200 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आहे. मागच्याच व्हिडिओमध्ये OFS आणि फ्रेश इश्यू याविषयीची माहिती आपण बघितलेली आहे. या IPO नंतर प्रमोटरचा हिस्सा 46.81% वरून 38.84% राहणार आहे. प्रमोटरचा हिस्सा त्यावरनं कशा पद्धतीनं विश्लेषण करायचं असतं हे देखील आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं असल्यामुळे आपण त्याविषयी आत्ता जास्त चर्चा करणार नाहीये. आपण पुढे जाऊया आणि कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ही हॉस्पिटलची चेन आणि त्याची कंपनी नक्की काय काय कामकाज करते त्याविषयीची आता आपण माहिती बघणार आहोत. तर ह्या कंपनीची स्थापना 1973 साली झालेली आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की कंपनी अतिशय जुनी आहे. त्यानंतर ही कंपनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा म्हणजे पूर्वी तो एकच राज्य होतं, आता त्याचे 2 स्वतंत्र राज्य झालेली आहेत. तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 2 राज्यांमधली एक मोठी हेल्थकेअर कंपनी आहे. या कंपनीच्या मार्फत एकूण 9 मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स चालवली जातात. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स म्हणजे काय असतं हे आता मी काही तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे. जिथे वेगवेगळ्या स्पेशालिटीच्या पेशंटची ट्रीटमेंटची सोय केलेली असते. आपण जर बघायला गेलो तर टोटल मी त्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन चेक केलं तर मला असं लक्षात आलं की जवळपास 25 स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी विभाग त्या हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहेत. आता नक्की कोणकोणत्या स्पेशालिटीज आहेत मी काही मेडिकल फील्डमधला नाही आहे, पण माझ्या जे लक्षात राहिलं त्यानुसार त्यांच्याकडे एक ऑन्कॉलॉजी आहे म्हणजे कॅन्सरशी संबंधित आहे, कार्डियक सायन्स आहे हार्टशी संबंधित, न्यूरोसायन्स आहे, गॅस्ट्रिक सायन्स आहे, ऑर्थोपेडिक्स आहे, रिनल सायन्स आहे, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन सारखी फॅसिलिटी त्यांच्याकडे उपलब्ध आहे. तसंच मदर अँड चाइल्ड केअर सारखी सुद्धा स्पेशालिटी त्यांच्याकडे उपलब्ध आहे. अशा टोटल 25 स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटीची सोय त्यांच्या हॉस्पिटल्समध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर ह्या सर्व हॉस्पिटल्समध्ये मिळून एकूण 3064 बेड्स आहेत आणि त्यापैकी जवळजवळ 2500 बेड हे ऑपरेशनल आहेत. अर्थात ही माहिती त्यांच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेली आहे, त्या माहितीवरनंच आपण ही सर्व माहिती घेतलेली आहे. म्हणजे टोटल
3064 बेड आहेत आणि सध्या त्यापैकी 2500 बेड त्यांनी जेव्हा ते रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस छापलं असेल त्यावेळेला 2500 बेड जे आहेत ते ऑपरेशनल आहेत, म्हणजे त्याचा वापर ते कोणत्याही क्षणी करू शकतात. ह्यांची जर बेड ऑक्युपन्सी, आता बेड ऑक्युपन्सी म्हणजे काय, तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आणि हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये आपल्याला ऑक्युपन्सी हा त्यांचा बिझनेस कसा चाललाय हे समजून घेण्यासाठीचा एक पॅरामीटर असतो. आता समजा एखादं मोठं हॉटेल असेल आणि त्यांच्याकडे समजा 100 रूम असतील, तर सर्वसाधारणपणे ऑन ॲन ॲव्हरेज किती रूम त्यांच्या भरलेल्या असतात आणि किती रूम रिकामे असतात, साधारण ह्याचं एक ॲव्हरेज काढलं जातं आणि त्याला आपण रूम ऑक्युपन्सी असं म्हणतो. हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये सर्वसाधारणपणे त्यांच्याकडे उपलब्ध असणारे एकूण बेड आणि त्यापैकी किती टक्के बेड भरलेले असतात आणि किती टक्के बेड रिकामे असतात याचं एक ॲव्हरेज काढलं जातं, ज्याला बेड ऑक्युपन्सी म्हणतात. ऑक्युपन्सी जितकी जास्त असेल तितकी त्या कंपनीचं कामकाज चांगलं चालू आहे, कारण त्यांचा बिझनेस चांगला चालतोय असं ओळखण्याचं तो एक पॅरामीटर आहे. आपण या कंपनीच्या बाबतीत बघायला गेलं तर ही हॉस्पिटल्स असल्यामुळे याच्यामध्ये बेड ऑक्युपन्सी आपण बघतो आणि जवळजवळ ती 78.5% इतकी आहे. म्हणजे 100 बेड जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये असतील तर ऑन ॲन ॲव्हरेज त्यांचे कायम 78 बेड्स, 78 ते 79 बेड्स कायम त्याच्यावर पेशंट्स असणार आहेत, म्हणजे ते भरलेले असणार आहेत. त्याला बेड ऑक्युपन्सी असं म्हटलं जातं. त्यानंतर सर्व हॉस्पिटल्समध्ये इंटिग्रेटेड फॅसिलिटीज आहेत. आता आपल्याला माहिती आहे की मोठी जी हॉस्पिटल्स असतात तर त्यांच्यामध्ये नुसतं हॉस्पिटल असत नाही, तर त्याच्याबरोबर डायग्नोस्टिक सर्व्हिसेस सुद्धा असतात. म्हणजे वेगवेगळ्या ज्या तपासण्या कराव्या लागतात, चाचण्या कराव्या लागतात, तर त्याच्या चाचण्यांची सुविधा सुद्धा त्या हॉस्पिटलमध्येच उपलब्ध असते. त्याला डायग्नोस्टिक सर्व्हिसेस असं म्हणतात. त्याचबरोबर पेशंटला जो काही औषधोपचार करावा लागतो त्यासाठी जी औषधं लागतात तर ती पुरवणारी फार्मसी सर्व्हिस सुद्धा त्याच हॉस्पिटलचाच पार्ट आहे. तर त्याच्यामुळे ही जी अशी मोठी हॉस्पिटल असतात त्यांच्याकडे बिझनेसच्या एकापेक्षा जास्त ऑपॉर्च्युनिटीज असतात. हॉस्पिटल बरोबरच डायग्नोस्टिक सर्व्हिसेस आणि फार्मसी सर्व्हिसेस देखील त्याच हॉस्पिटलच्या मालकीच्या, म्हणजे त्या कंपनीच्या मालकीच्या असतात. तर ह्याला इंटिग्रेटेड हॉस्पिटल्स असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण जर बघायला गेलो तर ह्यांची जी 9 हॉस्पिटल्स आहेत तर त्यांनी काय केलंय तर टियर 1 सिटीज आणि टियर 2 आणि टियर 3 सिटीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज पुरवलेल्या आहेत. टियर 1 सिटीज म्हणजे काय, तर भारतामध्ये आपण बघितलं तर भारतामध्ये आपल्याला माहिती आहे 4 मोठी जी महानगरं आहेत, म्हणजे समजा दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई ही 4 मोठी महानगरं आहेत. त्याच्याबरोबर आपण बघू शकतो की पुणे आहे, पुण्याबरोबर बेंगलोर आहे, हैदराबाद आहे, अहमदाबाद आहे, अशी आणखीन 4 शहरं, असं मिळून ज्या मोठी शहरं आहेत भारतामधली त्याला आपण काय म्हणतो, टियर 1 सिटीज म्हणतो. त्याच्यानंतर त्याच्या खालची जी शहरं असतात, थोडीशी लोकसंख्येनं कमी असतात, त्यांना आपण टियर 2 सिटीज म्हणतो. त्याच्यापेक्षा थोडी कमी असेल त्यांना टियर 3 सिटीज म्हटलं जातं. आता त्यांनी काय केलंय, टियर 1 सिटी जी आहे हैदराबादमध्ये, त्यांच्या हैदराबादच्या हॉस्पिटलमध्ये आपण जर बघितलं तर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी हेल्थकेअर सर्व्हिसेस त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी म्हणजे नक्की काय आहे? मी आधीच तुम्हाला सांगतोय की मी काही मेडिकल क्षेत्रातला माणूस नाही आहे, तरी देखील मला जी काही थोडीफार माहिती आहे यांचं फंडामेंटल ॲनालिसिस करताना मी जो काही थोडीशी माहिती वाचलेली आहे त्यानुसार सांगतो की प्रायमरी जे हेल्थकेअर सर्व्हिस असते, आपल्याला प्रायमरी हेल्थ सेंटर माहीत असतं. सर्वसाधारणपणे आपण जेव्हा काही बारीक सारीक आपल्याला प्रकृतीविषयी तक्रारी निर्माण होतात, म्हणजे आपण अगदी थोडक्या भाषेमध्ये किंवा अगदी आपण लेमॅन्स लँग्वेजमध्ये सांगायला गेलो तर आपल्याला सर्दी, खोकला, ताप असं काही झालं, अंग दुखतंय, पित्त होतंय वगैरे, असं ज्या वेळेला आपण काही आपल्याला कंडिशन्स येतात त्यावेळेला आपण जी काही ट्रीटमेंट घेतो, म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की जनरल प्रॅक्टिशनरकडून आपण जी काही ट्रीटमेंट घेतो त्याला आपण अगदी थोडक्या भाषेमध्ये आणि लेमॅन्स लँग्वेजमध्ये आपण त्याला प्रायमरी हेल्थकेअर सर्व्हिस असं म्हणू शकतो. अर्थात प्रायमरी हेल्थकेअर सर्व्हिसेसमध्ये देखील काही स्पेशलिस्ट असतात, उदाहरणार्थ काही गायनेकोलॉजिस्ट असतात आणि ते प्रायमरी हेल्थकेअर सर्व्हिसेस पुरवत असतात. तर तिथे स्पेशालिस्ट पण असू शकतात, पण जनरली आपण ज्याला जनरल प्रॅक्टिशनर जे असतात त्यांच्याकडून ज्या काही सर्व्हिसेस घेतो तर त्याला आपण प्रायमरी हेल्थकेअर सर्व्हिसेस असं म्हणू शकतो. सेकंडरीमध्ये काय असतं, तर सेकंडरीमध्ये आपल्याला असं लक्षात येईल काही स्पेशलिस्ट असतात आणि
जनरली आपण डायरेक्ट कुठल्या स्पेशालिस्टकडे जात नाही. म्हणजे आता समजा आपल्याला काही सर्दी खोकला होत असेल आणि जर आपण आपल्या एखाद्या जनरल प्रॅक्टिशनरकडे गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला काहीतरी ENT स्पेशालिस्टकडे जायचं आहे, नाक कान घसा तज्ज्ञाकडे पाठवायचं आहे, तर ENT स्पेशालिस्टकडे रेफर केलं जातं. आता जे स्पेशालिस्ट असतात त्यांच्याकडे ज्या काही सर्व्हिसेस मिळतात त्याला जनरली सेकंडरी हेल्थकेअर सर्व्हिसेस असं म्हटलं जातं. त्याच्यावर आपल्याला समजा काही आपण असं म्हणूया की एखाद्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला इतर अनेक फॅसिलिटीज उपलब्ध असतात. म्हणजे ऑपरेशन थिएटर उपलब्ध असतं आणि काही काही मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स उपलब्ध असतात. तर अशा सर्व्हिसेसना म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये आपण असं म्हणू शकतो अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये की ज्या हॉस्पिटल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरीज करण्याची, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ICUs वगैरे अशा फॅसिलिटीज जिथे असतात त्याला आपण असं म्हणू शकतो की त्या टर्शरी सर्व्हिसेस आहेत. आणि काही काही सर्व्हिसेस अशा असतात ज्या सुपर स्पेशालिटीमध्ये येतात, ज्याला आपण म्हणू शकतो की क्वाटर्नरी. आता ह्याच्यामध्ये काय असू शकतं, एखाद्या विशिष्ट आजारावर किंवा खूपच कॉम्प्लिकेटेड त्याच्यासाठी एक्सपर्ट लागतात अशा पद्धतीची जी सर्व्हिस असेल त्याला क्वाटर्नरी हेल्थकेअर सर्व्हिसेस असं म्हटलं जातं. आपल्याला थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टी ॲज अ फंडामेंटल ॲनालिस्ट म्हणून माहिती असणं आवश्यक आहे. तर कंपनी त्यांच्या Tier 1 सिटीसाठी म्हणजे हैदराबादमध्ये सध्या त्यांचं जे हॉस्पिटल आहे तिथे ह्या चारही प्रकारच्या सर्व्हिसेस देते आणि बाकीच्या Tier 2 आणि Tier 3 सिटीजमध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी हेल्थकेअर सर्व्हिसेस कंपनीमार्फत पुरवल्या जातात. त्यानंतर ही कंपनी सध्या दक्षिण भारतामध्ये विस्तार करण्याचा विचार करते. आपण जर त्यांच्या प्रॉस्पेक्टसमध्ये वाचलं तर आपल्याला असं लक्षात येईल की त्यांना बेंगलोर, त्याच्यानंतर तामिळनाडू म्हणजे कर्नाटक, तामिळनाडू, त्यानंतर थोडंसं वर येऊन ओडिसामध्ये वगैरे त्यांना काय करायचं आहे, आपल्या हॉस्पिटल्सचा विस्तार करायचा आहे. तर ही झाली कंपनीविषयीची माहिती. आता आपण पुढे जातोय आणि कंपनीचं एक गुंतवणूकदार म्हणून आपण त्यांचे स्ट्रेंथ काय आहेत, विकनेस काय आहेत, त्यांना कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत आणि कोणकोणते थ्रेट आहेत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्वॉट ॲनालिसिस असं म्हणतो, तर ते आता आपण करायला सुरुवात करूया. आत्ताच बघितल्याप्रमाणे ही आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधली एक मोठी कॉर्पोरेट हेल्थकेअर कंपनी आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर ह्यांच्याकडे आपण टर्शरी आणि क्वाटर्नरी सारख्या हेल्थकेअर सर्व्हिसेस उपलब्ध असल्यामुळे खूपच हायली क्वालिफाईड आणि हायली एक्सपिरियन्स्ड असा सर्व स्टाफ यांच्या हॉस्पिटल्समध्ये काम करतोय. तर ही स्ट्रेंथ आहे. त्यानंतर कंपनीची आर्थिक कामगिरी बघितली तर ती देखील आपल्याला अतिशय उत्तम दिसतीये. तसंच कंपनीचे जे मॅनेजमेंट आहेत तर ते देखील अनुभवी आहेत. आपण कंपनी बघितली की 1973 पासून काम करते, तर कंपनीकडे अनुभवी आणि उत्तम असं मॅनेजमेंट उपलब्ध आहे. तर हे कंपनीचे आपण काय बघितले, स्ट्रेंथ. कंपनीची बलस्थानं काय आहेत, तर ही 4 कंपनीची आपल्याला, मी जर गुंतवणूकदार असेल तर मला कंपनीचं काय महत्त्वाची गोष्ट आहे ती आपल्याला इथे लक्षात येते. त्यानंतर कंपनीचं विकनेस ॲज अ गुंतवणूकदार म्हणून आपण काय बघतोय, तर माझ्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर ही कंपनी काही पॅन इंडिया काम करत नाहीये. या कंपनीचा सध्याचा जो विस्तार आहे हा बेसिकली आंध्र प्रदेश आणि तेलंगणा म्हणजे थोडक्यात साऊथ इंडियामध्येच आहे. साऊथ इंडियाच्या बाहेर अजून या कंपनीनं आपला विस्तार केलेला नाहीये. हा माझ्या दृष्टीनं म्हणजे एक रिजनल कंपनी आहे असं आपण सध्या तरी म्हणू शकतो. अर्थात भविष्यामध्ये कंपनी IPO घेऊन येते आता, म्हणजे भविष्यात कंपनीला आणखीन जास्त विस्तार करण्याची नक्कीच इच्छा आहे. आपण पुढे जाऊया आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं बघितलं होतं तसं आपल्याला लक्षात येईल की जवळपास 90% जास्त ऑफर फॉर सेल आहे. आता मी जर एक गुंतवणूकदार म्हणून बघत असेल तर मला सहज साधा सोपा पडलेला जो एक माझ्या डोळ्यासमोर प्रश्न असतो तो म्हणजे मी जे काही पैसे गुंतवणार आहे ते जर कंपनीमध्ये गुंतवले गेले असते तर त्या कंपनीनं त्याच्यामधनं खूप जास्त विस्तार करता आला असता त्या कंपनीला आणि त्याच्या आधारे कंपनीची ग्रोथ चांगली झाली असती, शेअरचा भाव जास्त वाढला असता आणि मला फायदा झाला असता, असाच मी एक सामान्य गुंतवणूकदार म्हणून विचार करू शकतो. मात्र जर मी गुंतवलेल्या पैशांपैकी 90% रक्कम ही OFS मध्ये जाणार असेल म्हणजे ती प्रमोटरकडे जाणार आहे आणि ती कंपनीकडे जाणार नाहीये. अर्थात प्रमोटरचा नक्की काय उद्देश आहे वगैरे ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत, पण एक सामान्य गुंतवणूकदार म्हणून जर OFS जास्त असेल तर मला माझ्या दृष्टीनं तो मी एक विकनेस म्हणून
नक्कीच त्याच्यामध्ये कन्सिडर करणार आहे. अर्थात प्रत्येक ॲनालिस्टचे किंवा प्रत्येक विश्लेषण करणाऱ्याचे वेगवेगळी मतं असू शकतात. माझं मत असं आहे की जिथे OFS जास्त आहे तिथे मी थोडासा सावध होतो. त्यानंतर आणखीन एक बघितलं तर सध्या सुरुवातीलाच सांगितलंय की मार्केट खूप तेजीमध्ये आहे, लाईफ टाईम हायच्या जवळपास सध्या आपण ट्रेड करतोय. अशा वेळेला सगळ्या कंपन्यांचा उद्देश जास्तीत जास्त असाच असतो की OFS जास्त ठेवायचं, IPO ची किंमत जास्त ठेवायची, जेणेकरून जास्तीत जास्त मार्केटमधून पैसा, मार्केटमध्ये तेजी चालू असताना आलेल्या IPO ला चांगला रिस्पॉन्स मिळतो. हा पूर्वीचा अनुभव असल्यामुळे बऱ्याचशा कंपन्या काय करतात, IPO ची किंमत थोडी जास्त ठेवतात. ॲज अ गुंतवणूकदार म्हणून मी बघायला गेलो तर त्यांनी जर किंमत जास्त ठेवली असेल, व्हॅल्युएशन जास्त होत असेल, तर IPO लिस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता थोडीशी कमी असते, थोडीशी सावकाश वाढ होण्याची शक्यता असते. मला खूप मोठी लिस्टिंग गेन, मी एक गुंतवणूकदार म्हणून बघत असेन त्याच्याकडे, तर मला ह्याच्यामधून मिळण्याची शक्यता कमी होते जर कंपनीनं IPO ची प्राइस जास्त ठेवली असेल. अर्थात याच्यामध्ये कंपनीनं त्यांच्या एम्प्लॉईजसाठी डिस्काउंट दिलेला आहे. अर्थात त्याचा सामान्य गुंतवणूकदार म्हणून आपल्याला काहीच फायदा नाही आहे. जे त्या कंपनीमध्ये सध्या काम करतायत त्यांना ह्या IPO मध्ये डिस्काउंटमध्ये ते त्याच्यामध्ये अप्लाय करू शकतात. विकनेस आपण बघितलेले आहेत. आता अपॉर्च्युनिटीज बघूया. या कंपनीला आत्ताच आपण बघितलंय की ही साऊथ इंडियामध्ये आहे, म्हणजे पॅन इंडिया जरी या कंपनीला वाढवायचं त्या कंपनीचं मॅनेजमेंटची इच्छा असेल आणि त्या दृष्टीनं ते प्रयत्न करत असतील, तर आपल्याला माहिती आहे की हॉस्पिटल क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस आणि सध्या ज्या पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमधनं आपण जातोय ते बघता हॉस्पिटल्सची गरज नक्कीच भारतामध्ये आहे. भारतामध्ये जर आपण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये हॉस्पिटल्सची, बेडची, डॉक्टर्सची संख्या बघितली तर ती खूपच कमी आहे आणि त्याच्यामध्ये नक्कीच वाढ होण्याची आणि अशा कंपन्यांना ग्रोथ करण्याची नक्कीच संधी उपलब्ध असणार आहे. तर ही अपॉर्च्युनिटीमध्ये आपण पकडलेलं आहे. आता याच्यामध्ये थ्रेट काय आहेत, तर थ्रेट बघायला गेलं तर जर एक लिस्टेड कंपनी म्हणून आपण या कंपनीकडे भविष्यात बघणार असू तर इतर लिस्टेड प्लेयर कोण कोण आहेत त्याचा देखील आपल्याला विचार करावा लागतो आणि त्यांच्यापासून काय काय कॉम्पिटिशन असणार आहे. अनलिस्टेड प्लेयरचा आपण विचार करणार नाहीये. लिस्टेड प्लेयर याचा अर्थ काय, अशा कोणकोणत्या हॉस्पिटल्स आहेत की जे शेअर मार्केटमध्ये त्यांच्या कंपन्या लिस्टेड आहेत, त्यांचे शेअर्समध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. तर आपल्याला असं लक्षात येईल की आपण फोर्टिस हॉस्पिटल बघू शकतो. तर फोर्टिस हॉस्पिटल ही एक लिस्टेड कंपनी आहे आणि ती या कंपनीसाठी कॉम्पिटिटर असणार आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं तर मॅक्स हॉस्पिटल आहे, त्याच्यानंतर अपोलो हॉस्पिटल आहे, त्याच्यानंतर नारायण हृदयालय म्हणून एक कंपनी आहे. तर अशा एक 3-4 कंपन्यांची नावं आपल्या सहज लक्षात येतात आणि ह्या सर्व कंपन्या पॅन इंडिया काम करणाऱ्या आहेत आणि ह्या कंपनीपेक्षा खूप मोठ्या कंपन्या आहेत. त्यामुळे त्या कंपन्यांचं नक्कीच कॉम्पिटिशन या कंपनीला भविष्यामध्ये बघायला लागणार आहे. अर्थात आत्ता सुद्धा त्याची कॉम्पिटिशन आहे. आपल्याला, आपण गुंतवणूकदार असल्यामुळे इथून पुढच्या काळासाठी बघतोय. जर या कंपनीला पॅन इंडिया आपलं नेटवर्क वाढवायचं असेल तर ह्या सर्व कंपन्यांशी कॉम्पिटिशन करूनच त्यांना काय करावं लागणार आहे, आपलं अस्तित्व निर्माण करावं लागणार आहे. तर आपण त्याला थ्रेट या टॉपिक खाली ठेवलेला आहे. आपण पुढे जाऊया, या IPO विषयीची माहिती बघूया. हा IPO 16 जून ते 18 जून या काळात आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध असणार आहे. याची जर प्राइस बँड बघितली तर 815 ते 825 अशी प्राइस बँड आहे. मला जर या IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल तर मी शक्यतो हायर प्राइसलाच त्याच्यामध्ये मी अप्लाय करतो. याची फेस व्हॅल्यू 10 रुपये असणार आहे. त्यानंतर याचा लॉट साईज 18 शेअरचा आहे. लॉट साईज कसा ठरवला जातो हे तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलं असेल. जेणेकरून आपल्याला एका लॉटसाठी लागणारी रक्कम जी असणार आहे ही 15,000 किंवा त्याच्यापेक्षा कमी राहील अशा पद्धतीनं हा लॉट साईज ठरवला जातो. आपल्याला कमीत कमी 14,850 रुपये इतकी गुंतवणूक करणं आवश्यक आहे एका लॉटसाठी. आपण आता एक रिटेल इन्व्हेस्टर म्हणून जर बघायला गेलं तर आपल्याला कमीत कमी एक लॉट आणि जास्तीत जास्त 13 लॉटसाठी अर्ज करता येतो. कारण रिटेल इन्व्हेस्टरला जास्तीत जास्त 2 लाख रुपये एका IPO मध्ये तो
त्याचा अर्ज करू शकतो. त्यापेक्षा जास्त रकमेचा अर्ज करणं रिटेल इन्व्हेस्टरला शक्य नसतं. त्यानंतर काही महत्त्वाच्या तारखा आपण बघणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला अलॉटमेंटचं बेसिस 23 जूनला ठरणार आहे. 23 तारखेला संध्याकाळी किंवा 24 तारखेला आपल्याला हा शेअर जर अर्ज केला असेल तर अलॉट झालाय की नाही हे समजणार आहे. 24 तारखेपासून आपल्याला जर अलॉट झाला नसेल तर त्याचा रिफंड मिळायला सुरुवात होणार आहे. आता रिफंड मिळण्यासाठी फार मोठे काही वेगळी गोष्ट होत नाही. ते पैसे आपल्याच अकाउंटमध्ये लॉक केलेले असतात. जर आपल्याला शेअर अलॉट झाला तर ते आपल्या अकाउंटमधनं वजा होतात. जर आपल्याला अलॉटमेंट मिळाली नाही, कारण लॉटरी पद्धतीनं ही अलॉटमेंट काढली जाते, सर्वांनाच IPO मध्ये अर्ज केलेल्यांनाच IPO मिळतोच असं नाही, तर त्यांना मिळणार नाही. त्यांचे पैसे 24 जूनलाच काय होतात, 24 जूनपासून 1-2 दिवसामध्ये ते रिफंड केले जातात, आपल्या बॅलन्समध्ये पुन्हा दिसायला लागतात. शेअर जमा होण्याची तारीख जर आपल्याला अलॉटमेंट मिळाली असेल तर 25 जूनला रात्रीपर्यंत आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये आपल्याला ते शेअर जमा झालेले बघायला मिळू शकतात. त्यानंतर 26-27 तारखेला शनिवार रविवार असल्यामुळे ह्या IPOचं लिस्टिंग सोमवारी 28 जून 2021 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. सकाळी 10 वाजल्यानंतर आपण या IPO मध्ये डायरेक्ट सेकंडरी मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकतो, खरेदी विक्री करू शकतो. तर ह्या झाल्या महत्त्वाच्या तारखा. आता या IPO विषयी मी माझं वैयक्तिक मत सांगणार आहे. हा IPO मला गुंतवणुकीसाठी योग्य वाटतोय. अर्थात मला अजिबात अशी अपेक्षा नाही आहे की याला मला चांगली लिस्टिंग गेन मिळेल. म्हणजे IPO मध्ये जर मला गुंतवणूक करायची असेल तर मी दोनच त्याच्यामध्ये गोष्टी बघतो. एक म्हणजे मला लिस्टिंग गेन, म्हणजे शॉर्ट टर्मसाठी मला याच्यातनं काही मिळेल का. माझा जो उद्देश शॉर्ट टर्मसाठी असेल तर मी ह्या IPO मध्ये गुंतवणूक करणार नाही, कारण ह्याच्यामध्ये लिस्टिंग गेन मिळण्याची शक्यता मला वाटत नाही आहे. मार्केट जरी लाईफ टाईम हायच्या आसपास असलं तरी एकूण त्यांचं आर्थिक, त्याचं व्हॅल्युएशन, OFSचं प्रमाण, बऱ्याच गोष्टींचा जर मी विचार केला तर मला असं वाटतंय की मला काही चांगली लिस्टिंग गेन मिळेल असं वाटत नाहीये. मात्र मला मग गुंतवणुकीसाठी चांगला का वाटतोय किंवा योग्य का वाटतोय, तर तो लॉंग टर्म गुंतवणुकीसाठी योग्य वाटतोय. कारण इथून पुढे आत्ता ज्या पद्धतीनं हॉस्पिटल्सचा बिझनेस होतोय ते बघायला गेलं तर इथून पुढे हॉस्पिटलच्या बिझनेसमध्ये चांगली ग्रोथ संभवते. तर त्याच्यामुळे लॉंग टर्मसाठी मला हा IPO गुंतवणुकीसाठी योग्य वाटतोय. मला जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल तरच मी ह्या IPO साठी अर्ज करेन, अन्यथा मी ह्या IPO साठी अर्ज करणार नाहीये. आता इथे मला एक डिस्क्लेमर सांगणं आवश्यक आहे की आत्ता जे काही सांगितलं हे माझं वैयक्तिक मत आहे. माझं मत म्हणजे काही गुंतवणुकीचा सल्ला नाही, कारण मी आधीच सांगतोय की माझं मत हे वैयक्तिक मत असल्यामुळे 100% ते भविष्यात जाऊन चुकीचे देखील ठरू शकतं. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या विचारानं आणि तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीनंच ती करणं आवश्यक आहे. मी सांगतोय म्हणून तुम्ही गुंतवणूक करायची नाहीये किंवा गुंतवणुकीचा निर्णय घ्यायचा नाहीये. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि आता दुसरा जो IPO आहे ह्याच्यामध्ये आणि पहिल्या IPO मध्ये बरंच साम्य आहे. या दोन्ही कंपनीज साऊथ इंडियामधल्याच आहेत, दोन्ही कंपनीज या आंध्र प्रदेश तेलंगणा मधल्याच आहेत आणि काही साधर्म्य आहे जे आपण पुढे जाऊन बघणार आहोत. आपला पुढचा जो IPO आहे तो दोडला डेअरी या डेअरी विषयक कंपनीचा IPO आहे. या कंपनीचे प्रमोटर्स कोण कोण आहेत ते आपण आता बघूया. तर या कंपनीचं प्रमोटर्स दोडला सुनील रेड्डी, दोडला शेष रेड्डी तसंच दोडला फॅमिली ट्रस्ट असे 3 प्रमोटर या कंपनीचे आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर या कंपनीच्या IPO मध्ये सुद्धा 2 पार्ट आहेत, OFSचा पार्ट आहे आणि फ्रेश इश्यू आहे. आता जर दोडला डेअरीच्या बाबतीत बघायला गेलं तर हा IPO आपला जो कृष्णा इन्स्टिट्यूटचा IPO आहे याच्यापेक्षा अगदी लहान आहे, म्हणजे 1/4 आहे, 25%चा आहे असं म्हणूया. कारण तो जवळजवळ 2000 कोटीपेक्षा जास्तचा IPO होता. हा जवळपास 520 कोटीचा IPO आहे. याच्यामध्ये सुद्धा 90% हा OFS आहे, म्हणजे 470 कोटी रुपये हे OFS असणार आहेत, ऑफर फॉर सेल असणार आहेत. IPO नंतर हे पैसे प्रमोटरकडे जाणार आहेत आणि फ्रेश इश्यू 50 कोटी रुपयांचा आहे फक्त. म्हणजे हे 50 कोटी रुपयेच ह्या दोडला डेअरी या कंपनीला मिळणार आहेत, ज्याच्या मार्फत ती कंपनी भविष्यात आपल्या बिझनेसचा विस्तार करू शकेल. तर हे OFSचं प्रमाण तुमच्या आणि फ्रेश इश्यूचं प्रमाण तुमच्या लक्षात आलं असेल. या IPO नंतर
जे वर सांगितलेले प्रमोटर्स आहेत त्यांचा हिस्सा सध्या जो 68.52% आहे या कंपनीमध्ये, तो थोडासा कमी होऊन 64.17% राहणार आहे. आपण जर बघितलं तर कृष्णा इन्स्टिट्यूटपेक्षा इथे बराच जास्त प्रमोटरनी हिस्सा आपल्याकडे ठेवलेला आहे. त्यानंतर अर्थात प्रमोटर जेवढा जास्त हिस्सा आपल्याकडे ठेवतात, आपण असं म्हणू शकतो की प्रमोटरला आपल्या कंपनीविषयी तितका जास्त भरोसा वाटतोय, म्हणून त्यांनी जास्त हिस्सा आपल्याकडे ठेवलाय. अशी एक ट्रॅडिशनल पद्धतीनं गुंतवणूकदारानं विचार करण्याची एक पद्धत आहे. अर्थात कुठलाही एक मार्गे आपल्याला विश्लेषण करायचं नाहीये. आपल्याला सर्व मार्गांनी विश्लेषण करून मगच त्याचा निर्णय घेणं आवश्यक असतं. आता दोडला डेअरी ही नक्की काय कशा प्रकारची कंपनी आहे ते आपण बघूया. या कंपनीची स्थापना जी आहे ती 1995 साली झालेली आहे. साधारणपणे 1997 पासून त्या कंपनीनं ॲक्च्युअल कारभार करायला सुरुवात केलेली आहे. याचं जे हेड ऑफिस आहे ते तेलंगणामधील हैदराबाद या ठिकाणी आहे. त्यानंतर ही नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की दक्षिण भारतातली एक मोठी डेअरी कंपनी आहे. आता ही डेअरी कंपनी आहे, मग नक्की काय करते, या कंपनीचा उद्देश किंवा कंपनीचं कामकाज नक्की काय आहे, तर ही दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची खरेदी करते, त्या पदार्थांवर प्रक्रिया करते, त्याचं वितरण करते आणि मार्केटिंग सुद्धा करते. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ह्या चारही प्रक्रिया ही कंपनी ॲज अ बिझनेस म्हणून करते. त्यानंतर या कंपनीचं जर तुम्ही बघायला गेलात तर प्रॉडक्ट नक्की कोणकोणते आहेत, तर ही कंपनी दुधावर प्रोसेस करते आणि आपण ज्याला फुल मिल्क दूध असं म्हणतो किंवा स्टँडर्डाइज दूध असं म्हणतो किंवा टोन्ड दूध असं म्हणतो किंवा डबल टोन्ड दूध, असे दुधाचे जे वेगवेगळे प्रकार मिळतात आपल्याला, ते सर्व प्रकार ही कंपनी दुधावर प्रोसेस करून बनवते. त्याबरोबरच दुधापासून तयार होणारे काही डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स आहेत, जसं की दही, बटर, तूप, आईस्क्रीम, फ्लेवर्ड मिल्क, असे जे दुग्धजन्य पदार्थ आहेत ते देखील ही कंपनी बनवते. त्यानंतर कंपनीचं नक्की कामकाज कोणत्या एरियामध्ये चालतं हे जर आपण बघायला गेलो तर बेसिकली ही देखील साऊथ इंडियामध्येच काम करणारी कंपनी आहे. मॅक्झिमम त्यांचा जो बिझनेस आहे हा तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये चालतो. त्याच्यासोबत कर्नाटक, तामिळनाडू आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील या कंपनीचं कामकाज चालतं. ह्या 5 ठिकाणी त्या कंपनीचं दूध खरेदी आणि प्रोसेसिंगचं काम चालतं आणि तयार झालेली जी प्रॉडक्ट्स आहेत ही भारतातल्या वेगवेगळ्या 11 राज्यांमध्ये विकली जातात. तर कंपनीचं कामकाज नक्की कशा प्रकारचं आहे, त्याचं कोणकोणत्या एरियामध्ये चालतं वगैरे माहिती आत्तापर्यंत आपण बघितली आहे. आता आपण थोडंसं त्याचं स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन बघूया. तर कंपनीचे एकूण 13 प्रोसेसिंग प्लांट्स आहेत. कंपनीची 40 सेल्स ऑफिस आहेत. त्यांचे जर आपण डिस्ट्रीब्युटिंग एजंट्स बघितले तर 3336 इतके डिस्ट्रीब्युटिंग एजंट्स आहेत. 863 एवढे त्यांचे मिल्क डिस्ट्रीब्युटर्स आहेत आणि अदर डिस्ट्रीब्युटर्स बघायला गेलं तर 449 असे त्यांचे अदर डिस्ट्रीब्युटर्स आहेत. आता तसं बघायला गेलं तर हे खूप मोठं नेटवर्क आहे. ही सर्व माहिती आपण त्यांच्या प्रॉस्पेक्टसमधून घेतलेली आहे. त्यानंतर भारताबाहेर या कंपनीचं 2 देशांमध्ये कामकाज चालतं. दोन्ही देश आफ्रिकन देश आहेत. पहिला म्हणजे युगांडा आणि दुसरा म्हणजे केनिया. म्हणजे ही कंपनी केवळ भारतातच काम करत नाही तर परदेशात देखील काम करते. तर ही झाली कंपनीविषयीची माहिती. त्यानंतर आपण कंपनीचं एक गुंतवणूकदार म्हणून स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट, ज्याला स्वॅट ॲनालिसिस असं म्हणतात, ते आपण आता करणार आहोत. आपण आधीच बघितलेलं आहे की दक्षिण भारतातली एक मोठी डेअरी प्रॉडक्ट्स बनवणारी कंपनी आहे. कंपनीच्या उत्पादनांमध्ये आपण आत्ताच बघितलं की खूप विविधता आहे. नुसतं दूध असं नाही आहे, तर दुधाचे जे काही डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स आहेत ते देखील ही कंपनी बनवते आणि नुसती दुधावर प्रक्रिया करून काम न करता दुधाचं प्रोक्युअरमेंट म्हणजे ती खरेदी करणं, त्याच्यावर प्रोसेसिंग, त्याच्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन, त्याचं मार्केटिंग, सर्व अँगलनं ही कंपनी बिझनेस करते आहे. त्यामुळे त्यांची जी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, नेटवर्क जे आहे ते अतिशय चांगलं असं नेटवर्क त्या कंपनीकडे आहे. त्यानंतर कंपनीची क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम अतिशय चांगली आहे. आपल्या सर्वांनाच माहीत असेल की दूध आणि दुधाचे पदार्थ याच्यामध्ये जर चांगलं टिकायचं असेल तर क्वालिटी मॅनेजमेंट हा अतिशय महत्त्वाचा गोष्ट आहे. आपल्याला महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना अतिशय चांगले चांगले ब्रँड माहिती आहेत. आता माझा संबंध सर्वसाधारणपणे पुणे,
पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागाशी येतो. तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या भागामध्ये बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की गोकुळसारखं प्रॉडक्ट आहे, त्यानंतर चितळेसारखं प्रॉडक्ट आहे. तर ज्यांनी ज्यांनी क्वालिटी मॅनेजमेंट चांगलं ठेवलंय तर त्यांचे प्रॉडक्ट्स आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्केटमध्ये चालताना दिसतात. तर ह्या कंपनीचं देखील साऊथ इंडियामध्ये अतिशय चांगलं क्वालिटी कंट्रोल सिस्टीम या कंपनीची आहे. त्यानंतर कंपनीचं मॅनेजमेंट देखील अतिशय अनुभवी आहे आणि आतापर्यंत अतिशय चांगलं काम करते. आता त्यांचे काही विकनेस बघूया. पहिला विकनेस तुम्हाला सुरुवातीच्याच ह्याच्यात लक्षात आला असेल, त्याचा आता जास्त एक्सप्लेनेशन मी करत नाहीये, कारण मागच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच आपण ती माहिती बघितलेली आहे. एक विकनेस 90% त्याचा OFS आहे, हा नक्कीच असणार आहे. दुसरा एक विकनेस, आता ह्याला विकनेस म्हणायचं की स्ट्रेंथ म्हणायची, मी जर एक गुंतवणूकदार म्हणून मला प्रत्येक गोष्ट बारीक सारीक तपासून बघायची असेल तर आर्थिक आकडे बघताना लक्षात आलेली एक गोष्ट अशी आहे की आपण जर बघितलं तर त्यांचं आता आपल्याला 31 मार्चपर्यंतचे आकडे काही उपलब्ध नाही आहेत, पण 2020-21 मधल्या पहिल्या 9 महिन्याचे आकडे त्यांचे उपलब्ध आहेत. आणि तुम्ही जर बघितलं तर मागच्या 3 वर्षाच्या तुलनेमध्ये त्यांचं ह्या 9 महिन्यामधलं जे प्रॉफिट त्यांनी दाखवलेलं आहे तर ते प्रॉफिट जवळजवळ मागच्या 3 वर्षी जेवढं प्रॉफिट झालंय त्याचं ॲव्हरेज काढलं तर त्याच्या दुप्पट आहे. आता जनरली असं जेव्हा दिसतं त्यावेळेला थोडासा आपल्याला एक विचार करावा लागतो. ह्याचं कारण असं असतं की अनेकदा कंपन्यांकडनं असं केलं जाऊ शकतं की ज्या वेळेला त्याचा IPO येणार आहे त्यावेळेला प्रॉफिट थोडंसं फुगवून दाखवलं जातं. अर्थात हे टेक्निकली सगळ्या गोष्टी करेक्ट करूनच दाखवलं जातं, पण कुठेतरी आपल्याला एक गुंतवणूकदार म्हणून संशय येण्याची तिथे किंवा शंका घेण्याची तिथे जागा नक्कीच दिसते. अचानक त्यांचं प्रॉफिट जे मागच्या 3 वर्षाचं अख्ख्या वर्षांचं प्रॉफिटचं ॲव्हरेज काढलं तर त्याच्या साधारणपणे दुप्पट प्रॉफिट 9 महिन्यामध्ये झालंय, हे थोडंसं आपल्याला एक शंका त्याच्यामध्ये नक्कीच घेऊ शकतो. अर्थात आजकाल कंपन्यांचं जे ऑडिटचं काम चालतं हे अतिशय स्ट्रिक्टली चालतं, बऱ्यापैकी त्याच्यामध्ये घोटाळा होण्याची शक्यता कमी असते. हे सगळं जरी मान्य असलं तरी एक विषय माझ्या लक्षात आला, तो मला तुम्हाला सांगणं इथे आवश्यक वाटतंय, त्यामुळे मी ते इथे विकनेसमध्ये त्याला पकडलेलं आहे. तसं बघायला गेलं तर प्रॉफिट दुप्पट होत असेल तर ही स्ट्रेंथ आहे, पण थोडीशी शंका आहे अशीच कामगिरी भविष्यात राहिली तर मात्र त्याला आपण स्ट्रेंथ असं नक्कीच म्हणू शकतो. त्यानंतर अपॉर्च्युनिटीज बघायला गेलं तर या क्षेत्रामध्ये बिझनेस वाढवण्याच्या अगणित संधी आहेत. याचं कारण असं आहे की ही फक्त सध्या साऊथ इंडियामध्येच आहे. अजून या कंपनीला बराच मोठा पल्ला गाठायचा आहे आणि अख्ख्या भारतामध्ये जरी या कंपनीनं आपलं कारभार वाढवायचं ठरवलं, कारण जगभरातल्या अनेक देशांमध्ये सुद्धा ही कंपनी आपला कारभार वाढवू शकते, कारण ऑलरेडी इतर 2 देशांमध्ये ही कंपनी कामकाज करतेच आहे. त्यामुळे त्यांना जर बिझनेस वाढवायचा म्हटला तर त्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध आहे. आता ह्याच्यामध्ये थ्रेट काय या कंपनीला असू शकतो, तर जनरली काय असतं आपल्याला माहिती आहे की एक दूध आणि दुग्धजन्य पदार्थ असतात. या बाबतीत आपल्याला एकदा क्वालिटी सेट झालेली असते. आता समजा आपण इथे पुण्यामध्ये काय ट्रेंड दिसतो त्याचं जर उदाहरण बघितलं तर आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये अनेक कंपन्यांचं दूध मिळतं, मात्र आपण त्याच्यामध्ये बघायला गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की गोकुळ दूध असेल किंवा चितळे दूध असेल, तर अशा ठराविक दूध कंपन्या ज्या आहेत लोक वर्षानुवर्ष त्यांचं दूध वापरत असल्यामुळे समजा तिसरी कंपनी कितीही चांगली आली तरी देखील त्या कंपनीचं दूध इथे किती जास्त खपणार ह्याला मर्यादा निर्माण होतात. किंवा दुधाचे जे प्रॉडक्ट्स आहेत तर त्याला किती प्रमाणात, आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की दुग्धजन्य प्रॉडक्ट्समध्ये तुम्ही बघितलं तर आपल्याला अमूल हे देखील नाव अतिशय चांगलं त्या कंपनीचे प्रॉडक्ट चालतात. बटर म्हटल्यानंतर अमूल बटरच असतो. तर अशा वेळेला तिसरी एखादी कंपनी येऊन, कारण प्रत्येक एरियामध्ये जसं मी आत्ता सांगितलं की पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये बघितलं तर आपल्याला गोकुळ, चितळे असे ब्रँड दिसतात. तुम्ही मुंबई साईडला बघितलं तर आरेचा एक ब्रँड दिसतो. तुम्ही जर समजा आणि वर गेलात गुजरातमध्ये गेलात तर तुम्हाला तिथे अमूल सारखा एक प्रॉडक्ट दिसतो. आणि थोडंसं वर गेलात दिल्ली साईडला तर मदर डेअरी सारखं आपल्याला प्रॉडक्ट दिसतं. तर प्रत्येक एरियामध्ये असे मिल्क प्रॉडक्ट बनवणाऱ्या ज्या काही ब्रँड्स आहेत ते ऑलरेडी आहेत. अशा वेळेला कंपनीला जर विस्तार करायचा झाला भारतामध्ये तर ह्या सगळ्यांशी कॉम्पिटिशन करूनच त्या कंपनीला विस्तार करावा लागणार आहे. एक गुंतवणूकदार म्हणून आपल्याला
ही गोष्ट देखील विचारात घ्यावी लागते. अर्थात त्याच्याबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की दुग्धजन्य पदार्थाला मागणी ही वाढतच राहणार आहे आणि त्याच्यामुळे या कंपनीला नक्कीच भविष्यात चांगले दिवस आणखीन येऊ शकतात. जसा जसा विस्तार होत जाईल त्यानुसार त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन त्या कंपनीचा चांगले दिवस आपल्याला बघायला मिळू शकतात. आता आपण ह्या IPOचे जे काही तांत्रिक डिटेल्स आहेत ते बघूया. मगाच्या IPO प्रमाणे कृष्णा इन्स्टिट्यूट प्रमाणे 16 जून ते 18 जून या काळात हा IPO उपलब्ध असणार आहे. याचं प्राइस बँड 421 ते 428 आहे. फेस व्हॅल्यू 10 रुपयेचा आहे. लॉट साईज 35 शेअरचा आहे. एका लॉटसाठी 14,980 रुपये इतकी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. त्यानंतर कमीत कमी 1 लॉट आणि जास्तीत जास्त 13 लॉटसाठी आपल्याला अर्ज करता येतो. महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत ह्या मागच्या IPO प्रमाणेच आहेत. अलॉटमेंट बेसिस 23 जूनला ठरणार आहे. रिफंड 24 जूनपासून चालू होणार आहे. शेअर आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये 25 जूनपासून जमा होतील आणि लिस्टिंगची तारीख 28 जून सोमवारी सकाळी 10 वाजता या शेअरचं लिस्टिंग होणार आहे. त्यानंतर मी या शेअरविषयी या IPO विषयी माझं वैयक्तिक मत आता सांगतोय. मला हा देखील IPO गुंतवणुकीसाठी योग्य वाटतोय आणि याची किंमत काही जे कन्सर्न्स आहेत हे सोडून जरी दिले किंवा त्याचा जरी विचार करायचा ठरवला तरी देखील माझं असं मत आहे एकूण जितकं काही आपल्याला रिटेल इन्व्हेस्टरसाठी हिस्सा उपलब्ध आहे त्याच्यानुसार बघायला झालं तर माझं असं मत आहे की ह्या IPO मध्ये मला चांगली लिस्टिंग गेन मिळण्याची आशा वाटते. म्हणजे त्यांची आर्थिक आकडेवारी बघता त्यानंतर बाकी सगळं बिझनेसचा स्कोप बघता मला म्हणजे ह्या 2 IPO मध्ये बघायला गेलं तर मला दोडला डेअरीचाच IPO जास्त चांगला वाटतोय. मला जे काही चांगले मुद्दे वाटत होते तेही मी तुमच्या पुढ्यात मांडलेले आहेत. मला ज्याविषयी कन्सर्न वाटत होता ते देखील मुद्दे तुमच्या पुढ्यात मांडलेले आहेत. पण ओव्हरऑल बघायला गेलं तर मला असं वाटतं की याचं व्हॅल्युएशन थोडंसं कमी असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला लिस्टिंग नंतर गेन मिळण्याची शक्यता जास्त आहे. लॉंग टर्मसाठी सुद्धा मला ही कंपनी चांगली वाटते. त्यामुळे लिस्टिंग गेन आणि लॉंग टर्म या दोन्हीसाठी जर मला गुंतवायचे असतील तर मी नक्कीच या कंपनीमध्ये IPOसाठी ॲप्लिकेशन करू शकतो. आता सध्या जे 4 IPO आलेले आहेत तुमच्या असं लक्षात आलं असेल की त्या 4 IPOची समजा जर मी माझ्या पद्धतीनं क्रमवारी लावायची ठरवली तर मी कशा पद्धतीनं लावेन म्हणजे सर्वात पहिल्यांदा मी कुठे पैसे गुंतवेन असं जर मला विचारलं तर माझं पहिलं उत्तर असेल ह्या 4 कंपन्यांमध्ये मला पहिला नंबर द्यायचा आहे तो श्याम मेटॅलिक्स या कंपनीला. माझ्या मते याच्यामध्ये खूप चांगलं लिस्टिंग गेन आपल्याला मिळू शकतं आणि लॉंग टर्मसाठी सुद्धा मला चांगला वाटतोय. 2 नंबर जर मी द्यायचा असेल या 4 कंपन्यांमध्ये तर मी दोडला डेअरी ज्याचं आत्ताच माहिती बघितली ह्याला 2 नंबर देईन. म्हणजे सध्या उपलब्ध असणाऱ्या 2 IPO पैकी मी फक्त दोडला डेअरीमध्येच अर्ज करू शकतो. तर या पद्धतीने मी याला 2 नंबर दिलाय. तिसरा नंबर हा नॅचरली सोना कॉमस्टारला असणार आहे कारण हा लॉंग टर्मसाठी मला चांगला वाटतोय. शॉर्ट टर्ममध्ये किंवा लिस्टिंग गेन मला फार मोठी मिळेल सोना कॉमस्टारमध्ये असं वाटत नाही आहे. मात्र लॉंग टर्ममध्ये निश्चितच हा शेअर चांगला परफॉर्म करू शकेल असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि कृष्णा इन्स्टिट्यूट ही हॉस्पिटल चेन जी आहे त्याला मी 4था नंबर देईन कारण एकूणात हॉस्पिटल चं जे काही कामकाज चालतं त्यांचं जे आर्थिक गणित असतं आणि त्यानुसार त्यांच्या शेअरमध्ये आपल्याला मिळणारं जे ॲप्रिसिएशन असतं याचा एकूण विचार करता ते काही फारसं मला अट्रॅक्टिव्ह वाटत नाही आणि म्हणून मी माझ्या वैयक्तिक ह्याच्यानुसार ह्या 4 IPOना ह्या पद्धतीनं क्रमवारी दिलेली आहे. आत्ता उपलब्ध असणाऱ्यांपैकी दोडला डेअरीमध्ये मी अप्लाय करू शकतो. तर हे झालं माझं वैयक्तिक मत. या वैयक्तिक मताबरोबर पुन्हा एकदा मला डिस्क्लेमर देणं आवश्यक वाटतंय. हे मी जे सांगितलंय हे माझं वैयक्तिक मत आहे. माझं वैयक्तिक मत म्हणजे काही तुम्हाला गुंतवणुकीचा सल्ला नाही आहे. तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तो निर्णय तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक विश्लेषणानंतर आणि तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीनंच घ्यायचा आहे. मी सांगतो म्हणून तुम्ही गुंतवणूक करायची नाही आहे. याचं कारण मी इथेच तुम्हाला सांगतोय की माझं जे वैयक्तिक मत आहे हे 100% चुकीचं देखील असू शकतं. त्यामुळे तुम्ही पूर्ण विचारांती तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीनंच नक्की कोणत्या IPO मध्ये गुंतवणूक करायची ह्याविषयीचा निर्णय घेऊ शकता. माझ्या मते
दोन्हीही IPO विषयी या व्हिडिओमधून सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडली असेल. असं जर झालं असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ही माहिती कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून नक्की सांगा. तुमची एक लाईक आणि एक कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढील अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतोय. धन्यवाद.